नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने लक्ष करण्याची रणनीती त्यांच्या विरोधकांकडून मांडली जाते आणि ही रणनीती आता लपून राहिलेली नाहीये, कारण आपल्याला ते दिसतंय. दुसरं महत्वाची गोष्ट अशी की ही रणनीती आखताना किंवा या रणनीतीवर काम करत असताना राज्यातला मराठी मीडिया देखील या विरोधकांमध्ये सामील झालेला आहे आणि त्यामुळे चारी बाजूने देवेंद्र फडणवीस यांना घेरलं जाते. पण देवेंद्र फडणवीसही कच्च्या गुरूचे चेले नाही आहेत. ते कुठेही अडकत नाही आहेत. ते बरोबर त्यातून बाहेर पडतात. सगळ्यात मोठा मुद्दा जो विरोधकांनी अप्रत्यक्षरित्या त्याला टूल दिली, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा. मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्याला जोर आला होता आणि फडणवीस यांनीही मराठा आरक्षणाबाबत त्यांना जे जे काही शक्य आहे ते करून दाखवलं. त्यांनी हायकोर्टात मराठा आरक्षण टिकवून दाखवलं. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा दाखल करून दाखवला. पण नंतर आलेल्या मविया सरकारने मराठा आरक्षणाबाबत काहीही केलं नाही आणि तिकडे मग ते मराठा आरक्षण फेटाळलं गेलं. असं असतानाही की मराठ्यांना पुढे जाता यावं म्हणून सारथीची स्थापना केली आणि त्यामार्फत मराठा तरुणांना मग लोन असेल किंवा अन्य काही सुविधा असतील, वसतिगृहाच्या सुविधा असतील, त्या पुरवल्या. हे सगळं फडणवीस करत होते, तन्मयतेने करत होते. पण तरीही फडणवीस यांना लक्ष करण्यात आलं. आता मवियाचं सरकार गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा भाजप, शिवसेना आणि अजितदादांचं सरकार आलं आणि पुन्हा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने तूल धरला. यावेळेसही फडणवीस लक्ष होते. फडणवीसांनी जरी मराठा आरक्षणाबाबत केलं असलं तरीही फडणवीसांना त्या माध्यमातून लक्ष करण्यात आलं आणि कोण त्या आंदोलकांना भेटत होते, काय करत होते, हे आपण प्रत्यक्ष बघितलं. जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मोर्चा काढला. तिथे फडणवीसांवर टीका केली. का टीका केली? त्यांनी तर प्रामाणिकपणे प्रयत्न केले, करून दाखवलं आणि जे जे मराठा मोर्चाशी संबंधित आहेत ते मान्यही करतात की हो, फडणवीसांनी प्रयत्न केले, त्या दृष्टीने प्रयत्न केले. पण आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी मराठा आरक्षणाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या किंवा मराठा आरक्षणाच्या विरोधात काम केलं, त्यांना मात्र याच आरक्षण आंदोलकांनी डोक्यावर घेतलं. अर्थातच मी जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलतोय, कारण त्यांनी भाषणात फडणवीसांवर टीका केली, पण अप्रत्यक्ष शरद पवारांना मात्र डोक्यावर घेतलं. हे सगळं होत असताना दिसत होतं की कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायचं. आरक्षण मिळालं पाहिजे त्याबद्दल दुमत नाहीये आणि ते कोणीही नाकारू शकत नाही. पण ते आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे हेही तितकंच महत्वाचं. पण आडमुठेपणा करून तशी भूमिका घेऊन ते साध्य होणार नाहीये. तर या ठिकाणी देखील फडणवीस टार्गेट होते. त्यानंतर मित्रांनो, म्हणजे आताचे मुद्दे घेऊया. बरेच मुद्दे आहेत, पण आताचा मुद्दा जर तुम्ही बघितलात तर आता मीरा बोरवणकर प्रकरण ताजं आहे. या प्रकरणामध्ये अजितदादांवर आरोप झालेले आहेत, पण रोहित पवार म्हणतात की हा भाजपचा कट आहे आणि भाजपने हा कट केलाय. भाजपचे नेते काही बोलत नाहीयेत. भाजपला अजितदादांना संपवायचं. मंडळी, जर भाजपला अजितदादांना संपवायचं असेल तर अजितदादांना सोबत घेतलंच नसतं, कारण पवारांबरोबर राहून असे पण अजितदादा संपतच होते. आणि हे मी सांगत नाहीये, तर खुद्द अजित पवारच सांगत होते की आम्हाला काही स्कोपच नव्हता, आम्ही जवळजवळ संपलो होतो. त्यामुळे त्यांना इथे घेऊन संपवण्याचं काही नाही, पण टार्गेट फडणवीसांना करायचं. पुन्हा हे सगळं प्रकरण झालं 2010 साली. त्यावेळेस कोणाचं सरकार होतं आणि रोहित पवार यांचे आजोबा तेव्हा काय करत होते याची उत्तरं पण देणं गरजेचं आहे. मीरा बोरवणकर यांना
पुढे येऊन किंवा ते पुस्तक आणि त्यांचं ते पत्रकार परिषद यामागे कोणाची फूस आहे हेही जरा रोहित पवार यांनी बघायला पाहिजे. पण रोहित पवार बघत नाहीयेत, त्यांचं लक्ष फक्त देवेंद्र फडणवीस आहे. सुप्रिया ताई तर रोज देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करतायत आणि त्यांचं दुःख समजू शकतो. कारण त्यांना असं वाटत होतं की आपल्या वडिलांपेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी मोठा चाणक्य नाही. ती जागा कधीच देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि शरद पवार नो मोर झाले हे आपण सगळ्यांनी बघितलं. अशा वेळेस सुप्रियाताईंना त्याचं दुःख होणं स्वाभाविक आहे आणि ते दुःख ते प्रत्येक वेळेस देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करून व्यक्त करत असतात. शरद पवारही लांब नाहीयेत. इकडे उबाटाचे उद्धव ठाकरेही सातत्याने तेच बडबडत असतात. देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष करत असतात. कारण उबाटांचं स्वप्न मुख्यमंत्री होण्याचं किंवा अधिक काळ राहण्याचं हे फडणवीस यांनी भंग केलं आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. इतकंच नाही तर पवारांनी आतापर्यंत जी जी काही लांडी लबाडी केली तेही फडणवीस यांनी उघडकीस आणली. हे सगळं होत असताना फडणवीस या सगळ्यांच्या डोळ्यात खुपणं स्वाभाविक आहे. पण मित्रांनो, फडणवीस मीडियाच्या का डोळ्यात खुपतात हाही प्रश्न महत्वाचा. कारण प्रत्येक गोष्टीत फडणवीसांच्या विरोधात काही झालं की मीडिया त्याला फार मोठी प्रसिद्धी देते आणि त्यांच्या बातम्यातून असं वाटतंय की आता या चॅनलला आनंद झालेला आहे. कारण एखादी गोष्ट फडणवीसांच्या विरोधात झालेली आहे, मग ते 16 आमदारांचं प्रकरण असो किंवा अन्य प्रकरण असो. आणि मीडिया जी न्यूट्रल असायला पाहिजे ते सगळेच्या सगळे विरोधी पक्षांना, पवारांना, उद्धव ठाकरे यांना भेटले आहेत किंवा मिळाले आहेत का, त्यांच्यात काही व्यवहार झाले का, इथपर्यंत शंका येईल असं एकंदरीत त्यांचं काम सुरू असतं. हे सगळं बघितलं की लक्षात येतं की फडणवीस यांना टार्गेट करण्याचीच एक नीती या सगळ्यांनी आखलेली आहे. आता काल बावनकुळे यांचं ठाण्यात भाषण झालं, त्यांचा मोर्चा होता. निश्चितच त्यांनी बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि त्या सभेमध्ये सगळेजण भाजपचे पदाधिकारी होते. आता त्या पदाधिकाऱ्यांच्या समोर बावनकुळे विचारलं की तुम्हाला कोण मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं. तर निश्चितच त्यांनी सांगितलं सगळ्यांनी ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. ते काय म्हणतील की आम्हाला शरद पवार मुख्यमंत्री व्हायला पाहिजे? नाही ना. अजितदादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे? नाही. त्यांनी सांगितलं की यस, आम्हाला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झालेले बघायचे आहेत. झालं. त्यावरून शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपची घोषणा वगैरे वगैरे काय काय सुरू झालं. देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री होणार म्हणजे शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस भाजप यांच्यात वाद कसा लावता येईल हेच मीडिया बघते. आणि तो वाद कशासाठी लावायचा, तर पुन्हा फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी. मीडियाला जर हे कळत नसेल की बावनकुळे हे भाजपचे पदाधिकारी आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यानंतर तिथे त्या सभेमध्ये जे जे होते ते सगळे भाजपचे होते, त्यांच्या समोर कार्यकर्ते काय बोलणार तेच बोलले. पण त्याची ही फार मोठी हेडलाईन बातमी केली यांनी. कारण काय, कारण फक्त देवेंद्र फडणवीस यांना लक्ष कर. आणि हे सगळं, हे तर मी आताची उदाहरणं दिली मित्रा, हे नजीकच्या काळाची उदाहरण आहेत. आणि याच्यावरून दिसतंय की मीडिया सकट सगळे विरोधी पक्ष आणि त्यांचं एकमेव लक्ष आहे आणि ते म्हणजे फडणवीस यांनाच टार्गेट करायचं त्यांना. पण मंडळी, या मागची खरी गोम काय आहे? मागच्या काही महिन्यांमध्ये फडणवीसांची लोकप्रियता वाढली आहे आणि फडणवीस हे घराघरात पोचलेले आहेत. त्यांची लोकप्रियता कमी कशी करायची, तर मग त्यांच्या विरोधात असं आबाळ हेलवायचं जेणेकरून देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता कमी होईल. पण फडणवीसही कच्च्या गुरूचे चेले नाही आहेत. ते
या सगळ्यांना पुरून उरत आहेत आणि बोलत नाहीयेत, काहीही बोलत नाहीत, पण त्यांना हवं ते अगदी व्यवस्थित करतात. आणि याचं फार मोठं वैषम्य मीडियाला देखील वाटतंय की हा माणूस कचाट्यात का सापडत नाही, हा माणूस हबकत का नाही, याचा धीर खचत का नाही, हे याचं वैषम्य किंवा याचं आश्चर्य मीडियाला वाटतंय. विरोधी पक्ष तर गलित गात्र झालेले आहेत, त्यांना फडणवीसांच्या रणनीतीला तोड काय काढायची हेही कळत नाहीये. आणि त्यासाठी मित्रांनो वारंवार मग कोणालाही हाताशी धरून लक्ष कोणाला करायचंय, तर केवळ आणि केवळ फडणवीस यांना. पण फडणवीस लक्ष होत नाहीयेत, कारण त्यांना माहिती आहे राज्यातली जनता आपल्या बाजूने उभी आहे. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.